सुरुवात स्ट्राइकला सुहास, पहिले षटक शिबान, पहिला चेंडू फुलटॉस गॅप मध्ये खेळलाय सीमा रेषेच्या बाहेर, पहिली गेंद पे चौकने वाला चौका, 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने डावाला झालेली सुरुवात. या चौकाराच्या रूपाने सुहास खुळेच्या धावसंख्येला झाली सुरुवात आणि या चौकाराच्या रूपाने आरोही शिवांश 11 या संघाच्या धावसंख्येला जी झाली सुरुवात आहे. शिबांचा पहिला चेंडू चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. शिबान एक परत येता तयार, सुहाससाठी मारा. यावेळेस अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल, 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. यावेळेस भन्नाट वेग होता. इथं अगदी आपण पाहतोय चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा मिलाप होताना पाहायला मिळाला नाही. यावेळेस तिथे शतरक्षक होता आणि हे सेलिब्रेशन आहे. अक्षय गुळवे जेल घेताना पाहायला मिळाला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. या दरम्यान अगदी आपण पाहतो इथे विकेट येताना पाहायला मिळालेली आहे. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, ज्या वेळेस संघ मैदानाच्या आतमध्ये कल्याण यादव, असलम कुरेशी 11 लोणी संघ आला, पहिली विकेट ज्यावेळेस आली ना, ती पहिली विकेट मिळवत असताना झेल घेणारा खेळाडू अक्षय गुळवेच होता. 3 ते 4 मॅचमध्ये पहिला झेल अक्षय गुळवेच आहे. मग तो मिड ऑफला झाला, तो पॉईंटला झाला, तो मिडॉनला होताना पाहायला मिळाला, तो मिड विकेटला होताना पाहायला मिळाला, पण अक्षय गुळवेच होता. आणि तिथं एका हातात कॅप आणि मग ते सेलिब्रेशन आम्ही नेहमी पाहिलेले पहिल्या विकेटसाठी. यावेळेचा चेंडू हवेत, पायचे शतरक्षक डाऊन द बॉल आणि इथे मोठी विकेट. इथे विकेट येईल, गौरव शिंदे होईल बाद. बॅटर आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. ज्या शिबानला पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते, त्या शिबानने 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती लागोपाठचे 2 विकेट घेतलेले आहेत. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो असेल आता शंतनू जाधव. प्रेक्षक वर्ग कुमुडी मजा निश्चितप्रमाणे घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे ऋषिकेश जाधव बंटी ते सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. एक काळ निश्चितप्रमाणे आपल्या युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये समालोचन सुद्धा आपण बंटी यांचं ऐकलेलं आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहिलं तर आपल्या शिर्डी गावचे जावई सरपंच विरेजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सरपंच साहेब. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आमचे संतोषभाई जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नगरसेवक नितीन पराजे कोते पाटील ठिकाणी उपस्थित झालेत. आपले सर्वांचे लाडके छोटे बापू भावी नगराध्यक्ष. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक कंप्लीट. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 विकेट शिबान मिळवताना पाहायला मिळालाय. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. मित्रांनो, ही विकेट हॅट्रिक जर आवडली असेल तर एकदा शिबान शेख साठी जोरदार टाळ्या वाजून त्याचं कौतुक करूया.
विकेट लागोपाठ आलेले आहेत. शिबान शेख, मी नेहमी सांगत होतो शिबान शेखची कामगिरी, शिबानचं जसं वय वाढत जात आहे ना, या शिबानची तशीच गोलंदाजी फलंदाजी सुद्धा किती भरलेली पाहायला मिळाली. वयाचं डिजिट फक्त वाढले गेले हो, पण शिबान कित्येक स्पर्धेमध्ये, आत्ताही मॅन ऑफ द सिरीज कित्येक स्पर्धेमध्ये घेताना पाहायला मिळतोय. निमोण गावातील संगमनेर तालुक्यातील असणारा खेळाडू आहे शिबान. काय कामगिरी केली आहे, लागोपाठच्या 3 विकेट मिळवलेले आहेत. आसिफ खतीब तो सुशांत गायकवाड, परत एकदा चेंडू हवेत आणि तिथे एकदा आपण पाहतोय जीवनदाने सुशांत गायकवाडला. आसिफ खतीब चेंडूवरती येत असताना का थांबला असेल याचा प्रश्नचिन्ह आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर लगेच तर कळणार नाही. आला होता, थोड्या वेळ थांबला आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. 2 धाबा आल्यात, 10 धाबा. या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी विराट प्रतिष्ठान, प्रतिभा सोरुदे आणि सागरभाई वळे पत्रकार यांच्या माध्यमातून 2100चं प्राईज विकेट हॅट्रिकसाठी होतं आणि विकेट हॅट्रिक शिबानने कंप्लीट केली. 2100 रुपये जमा झाले. विराट प्रतिष्ठान, प्रतिभा सोरुदे आणि आमचे सागरभाई वळे यांच्या वतीने 2100 रुपये विकेट हॅट्रिकसाठी होते, ते जमा झालेत. थँक्यू. गोलंदाज स्पर्धेत आपण पाहतो तयार आहे. सुशांत गायकवाडसाठी हा चेंडू होता, उजवेष्टीच्या बाहेर आहे. धाबरकादी धावसंख्या अगदी आपण पाहतोय जी असेल आता 11, 3 कड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा व्हाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. व्हाईट बॉलमुळे धावफलक वाढलाय 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुशांत गायकवाडला आता डाव सावरावा लागेल. त्याला माहिती आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे डाव सावरणं गरजेचं आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये डाव सावरावाच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आणि परत एकदा वाईट. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. चला, पहिल्याच ओव्हरमध्ये आम्ही 3 विकेट लागोपाठच्या पाहिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आम्ही लागोपाठचे 3 वाईडे पाहिले. अजून 3 गोष्टी आम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी ठाण्याचे विरोधी पक्ष नेते नजीमभाई मुल्ला यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100चं प्राईज. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालाय. 1 धाव येणारे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. त्याचबरोबर मैफिले साई भजन सम्राट नानाभाऊ वीर सागरभाई वळे विराट प्रतिष्ठान यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100चं प्राईज. 2100 रुपये विकेट हॅट्रिकचे जमा झालेत. आता षटकार हॅट्रिक्ससाठी 1100चं प्राईज आहे. यावेळेस खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. हनुमंत गावाडे स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहेत.
इथं जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या 15 आहे. 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये हा धावफलक आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. शांत वातावरण अशांत करून टाकलं. पहिल्या 2 चेंडूवरती शिबानला आलेल्या 2 चौकाराने, पण शिबानने त्याही पेक्षा पुढच्या 3 चेंडूवरती विकेट घेत वातावरण अजून अशांत करून टाकलं. यावेळेस बिघिड केलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. बॅट्समन अगदी आपण पाहतो या ठिकाणी हनुमंत गव्हाणे इथे रिटायर आउट होताना पाहायला मिळते. 2 षटकार संपली. धावप्रकार धावसंख्या आहे ती आता 21. 3 गाड्यांच्या मोबाईलला. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 9 दिवसाचा सोहळा अगदी आपण पाहतोय आपल्या युवा शेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून. खास करून हा शिव जन्मोत्सव सोहळा आहे. 2 षटकं संपली. 21 धावा 3 गाड्यांच्या मोबाईल्यात. या ठिकाणी शंभूराजे प्रतिष्ठान यांच्यातून एक बक्षीस आले. लागोपाठच्या 2 विकेट किंवा लागोपाठचे 2 षटकार 1100चा प्राईज. 1100 रुपये जमा आहे. शंभूराजे प्रतिष्ठान, सुनू राजपूत. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय. इथे मात्र स्टंपच्या जवळ चेंडू होता. निर्धाव वेतन आपल्याला पाहिलं. अक्षत तावरे आल्या गोलंदाज मार्कवरती. 3रं षटक सुरू झाले. चर्चा करत होतो आपण शिवजन्मोत्सव सोहळ्याबद्दल. 9 दिवसाचा हा सोहळा यासाठी आपण म्हणतोय. 7 दिवस क्रिकेटच्या स्पर्धा आहे. 8व्या दिवशी काय? 8व्या दिवशी 18 तारखेला रात्री 12 वाजता सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला शिव जन्मोत्सव सोहळा संपन्न करायचा आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी युवा नेते आदरणीय गणेश भाऊ होते. त्याचबरोबर आमचे घनश्यामजी सोनेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. पप्पू यांचं मनापासून स्वागत आहे. 3/25 ही धावसंख्या. पंचवीस धावा 3 गाड्यांच्या मोबाईल. रिव्हर्सचा प्रयत्न. यावेळेस अगदी आपण पाहतो चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक काका चेंडूवरती पोहोचले नाहीयेत. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू घेतला, फेकला. तिथे क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी नाहीये. 2 आल्या. 3रीचा प्रयत्न होता परंतु तदनंतरचा अगदी नकार होता. पण 3री बंद झाली. साज बाज और ये ताज. 3 धावा आलेले आहेत. धापले 28. धाबरका धावसंख्या 28. 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार.
सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धापरकाची धावसंख्या या चौकाराच्या रूपाने वाढणारे धापरकर धावसंख्या आहे ती मात्र 32 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. स्पर्धेच्या निमित्ताने श्री क्षेत्र शिंगणापूरवरून महादेव गाडेकर मामा चंद्रकांतजी शिनगर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने मनापासून स्वागत आहे. युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. आपल्या राजाची शिवजयंती साजरी करत असताना रात्री बरोबर 12 वाजता 18 तारखेला आपण छत्रपती शिवाजी चौकात बहुसंख्येने सर्व शिवभक्तांनी मात्र उपस्थित राहावं हे सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. पण मी गोष्ट आवर्जून सांगेल, माझ्या राजाची शिवजयंती साजरी करण्यासाठी निमंत्रणाची गरज नसावी. इथे अगदी आपण पाहतोय 3 षटकं संपली. 3 बाद 32 धावा धावपालकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. बत्तीस धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय भगवा ध्वज आणि त्याचबरोबर युवा श्री ग्रामस्थ या नावाचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला झळकताना पाहायला मिळतोय. शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने जे बक्षीस आहे लागोपाठचे 2 षटकार 1100 किंवा लागोपाठच्या 2 विकेट 1100 किंवा लागोपाठचे 3 चौकार 1100. माझ्यासाठी सुद्धा या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस आले, त्यांना मनापासून धन्यवाद. आसिफ खतीबील गोलंदाजी मार्गावरती 13 धावा पहिल्या षटकात आसिफने खर्च केले होते. तोच आसिफ आलाय. समोर आहे मनोज जायभावे नाना. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय तुषारदादा शेळके पाटील उपस्थित झालेले आहेत. दादांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याप्रकारे धावसंख्या 3.1 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला. 3 बाद 33 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळते. 4थं षटक या दरम्यान जे सुरू झालेलं आहे आणि उर्वरित एक टायमिंग आपल्याकडे जो आहे ना तो टायमिंग सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे. आपल्याला इथे 6 मिनिटं आणि 45 सेकंद जे बाकी आहेत त्यामध्ये आपल्याला एकूण 11 चेंडू टाकायचे. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू कव्हरला क्षेत्ररक्षकाच्या हातात मोठी विकेट आली आहे. महेश चव्हाणनी घेतलेला झेल आणि संपलाय इथे सुशांत गायकवाडचा खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. धाबरका ती धावसंख्या अगदी आपण पाहतोय जी आहे ती 4थी विकेट आली आहे. फटका खूप चांगला होता, परंतु अगदी आपण पाहतोय ज्या प्रकारचा फटका होता त्याच प्रकारचा झटका बसलाय. मराठीमध्ये झटका आहे, हिंदीमध्ये धक्का, इंग्रजीमध्ये करंट. बरं हा करंट घरच्या डीबीतला अजिबात नाही. हाय व्होल्टेज होता 48,000. ऑलरेडी 3 विकेट लागोपाठच्या आल्या होत्या. कुठेतरी मात्र सुशांत गायकवाड डाव सावरेल असं वाटलं होतं, पण त्याची सुद्धा विकेट येताना पाहायला मिळाली. यावेळेस एकाच हाताने फटका खेळला गेला. फाईन लेगला फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अगदी अडवलाय आणि तिथे 2 धावा येतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय नवनाथ आडवळे. नवनाथ आडवळे आणि मनोज जायभावे या दोघांची करामत आता आपल्याला पाहिजे उर्वरित काही चेंडूंवरती.
षटकाराचा जे ट्रान्स ज्यांचा अगदी सातत्याने आपण ऐकतोय हॉटेल न्यूज सनराईजचे ओनर मिसर साहेबांना विनंती राहील आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपलं मनापासून स्वागत आहे. मिड विकेटला चेंडू पोहोचलाय तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. त्या दरम्यान एक सिंगल आली. सिंगलचे रुपये धापलक 36. 4 बाद 36 धाबा. यावेळीचा चेंडू आपण पाहिला डावेष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. धापलक वाढलाय. धापलकाची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असणार आहे टोटल आता 37. 14 षटक चालू असताना यावेळेस परत एकदा आपण पाहिले चेंडू खेळला गेला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आलाय. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 38. षटक क्रमांक 14 चालू असताना एक चेंडू बाकी राहिलाय 4थ्या षटकातला. आमचे दादा मुसमाडे फ्रॉम कोपरगाव यांच्या वतीने सुद्धा माझ्या समालोचनासाठी 100 रुपयाचं प्राईज. धन्यवाद दादा. यावेळेस विकेट केलाय क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक वाढला. धापलकर धावसंख्या 42 आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 2 षटकं बाकी राहिली. उर्वरित 2 षटकात हे 2 फलंदाज काय आक्रमण करतायत ते आपल्याला पाहिजे. गॅप खूप मोठा होता. नवनाथ हडोळेच्या बॅटमधून आलेला चौकार अगदी आपण पाहिलाय. 3 चेंडूत 7 धावा नवनाथ हडोळेच्या आहेत. 6 चेंडूत 8 धावा म्हणून जायभवेच्या अगदी आपण पाहतोय. आणि टायमिंग आपण पाहिलं तर आता 2 मिनिटं आणि 38 सेकंद हे तुमचे बाकी राहिले. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. गोलंदाज अक्षित तावरे अगदी आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती आलाय. हलक्यातून चेंडू ढकललाय. एक सिंगल इथं आपल्याला जे पाहायला मिळेल शांत असं वातावरण. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू समोरच्या बाजूला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि फिकी येईपर्यंत घेतलेला तब्बल 2 धावा. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले. 2 धावा संघासाठी वाचवल्या आहेत. धापलका धावसंख्या 45. शंभूराजे प्रतिष्ठानची मागणी लागोपाठचे 2 षटकार किंवा लागोपाठच्या 2 विकेट किंवा लागोपाठचे 3 चौकार. 1100चं प्राईज 1100 रुपये जमा आहेत. यावेळी चेंडू कव्हरला खेळलाय. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. महेश चव्हाणला आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करत असताना 3 धावा संघासाठी वाचवल्या आहेत त्याने. 1 धाव आली. धापलक 46. धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस इथे मात्र चेंडू मनोज जाबेलच्या बॅटमधून साईड स्क्रीनच्या पलीकडे आलाय. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराइज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने संघाचा अर्धशतकाचा टप्पा पार झालाय. 52 धावा. 2 चेंडू बाकी राहिलेत.
1216 टाइम संपला. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू होता. अक्षय तावरे याचा समजू शकत नाही म्हणून जाय भावे नाना चेंडू समजू शकला नाही. 52 धावा 4 गड्यांच्या मोबाईल. टाइम संपला गेलाय त्यामुळे पुढच्या षटकासाठी इथे क्षेत्ररक्षक हा तटीय सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि चेंडू भन्नाट वेग सीमा रेषेच्या बाहेरच्या रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने दापलकर धावसंख्या 56 5 गाड्या 4 गाड्यांच्या मोबाईलात 5 षटकांच्या समाप्तीनंतर. त्याचबरोबर इथे ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. या ठिकाणी एक बक्षीस आले शेवटच्या षटकामध्ये. प्रत्येक रनला नवनाथ आठवड्याच्या प्रत्येक रनला RG इलेक्ट्रिक आदरणीय आमचे तुषारभाऊ घोडगे साहेब यांच्या वतीने बक्षीस आले. मनोज हाडोळेच्या प्रत्येक रनला 100 रुपयाचा प्राइज आहे इथून पुढे. आणि तो स्ट्राईकला नवनाथ आठवले आणि मनोज साहेब नवनाथ आठवलेसाठी या दरम्यान बक्षीस येताना पाहायला मिळते. काही सन्मान सुद्धा आपल्याला संपन्न करायचे. रोशनी कंस्ट्रक्शन आदरणीय आमचे जाफरभाई पठाण यांच्या वतीने माझ्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आले. जाफरभाईंना मनापासून धन्यवाद. शेवटचं षटक सतीश. यावेळेस मात्र इथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार चरण फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने दापलकरची धावसंख्या वाढेल 62 धावा 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. नगरसेवक आदरणीय आमचे अबुबाई शेख ठिकाणी उपस्थित झालेत. अबुबाईंचे या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. गोलंदाजीवरती तयार सतीश वाणी. परत एकदा बिगिट लाखोपटचा दुसरा षटकार नवनाथ आठवले. सेट ऑन फायर असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. लागोपटच्या 2 चिन्हवरती 2 षटकार. शंभूराजे प्रतिष्ठान सोनू राजपूत यांच्या वतीने तब्बल 1100 रुपयाचं प्राइज नवनाथ आठवलेला. शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने 1100 रुपये. सोनू राजपूत यांच्या वतीने माझ्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं प्राइज आले. त्यांना मनापासून धन्यवाद. RG इलेक्ट्रॉनिक्स याच्या माध्यमातून प्रत्येक रनला 100 रुपये 12 आल्यात आतापर्यंत सतीश वाणीच्या गोलंदाजीवरती. शेवटचे 4 चेंडू बाकी. यावेळेस अगदी आपण पाहिले धाव घेण्याचा प्रयत्न असेल तिथे चेंडू हातातून सटकला आणि त्या दरम्यान बाईची एक सिंगल आली. धापलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय तो असणार आहे 69. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी. यावेळेस अगदी आपण पाहतोय रिव्हर्स स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक डाउन द बॉल बॅटर आउट बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. एक चांगला झेल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाला. मनोज जायबाबे या फटक्यावरती थोडासा नाराज असताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. पण युवा शेडी ग्रामस्थ यांच्या वतीने ज्या वेळेस शिवजयंतीचा सोहळा साजरा झाला म्हणजे व्यासपीठावरची जेवढी मंडळी या मंडळींच्या माध्यमातून आमच्या या युवा शेडी ग्रामस्थांसाठी एक वाक्य सांगेल. म्हणजे युवा शेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केला जातो
प्रत्येकाचा आदर सत्कार करण्याचा प्रयत्न केला जातो. नजर चुकणे कोणाचा राहत पण असेल. आणि इथे अजून एक विकेट आली. बॅटर आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अक्षय रोकडे संधी मिळाली होती पण इथे शून्यावरती बाद झालाय. 2 चेंडूवरती 2 विकेट येताना आपल्याला ज्या पाहायला मिळालेल्या आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय आमचे छोटे बापू आहेत, भावी नगराध्यक्ष. आणि इथे शेवटच्या चेंडूवरती रनआउटची शिकार होताना पाहायला मिळाली. 69 झाल्यात, 70 पाडवायचे आहेत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची सगळ्यांचं मनापासून कणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचला सुरुवात आणि दुसरी मॅचला सुरुवात झाली. आवाजामध्ये थोडासा बदल आवाज असेल या ठिकाणी नरेश डोमेसर यांचा. थँक्यू. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग तथा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा क्वालिफायर मॅच मैदानामध्ये सुरू झालेला सामना आहे. कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी विरुद्ध आरोही शिवांश 11 लोणी. दोन संघामध्ये एक जबरदस्त झुंज बघायला मिळेल. 69 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये आरोही शिवांश 11 ने बनवल्यात. 70 धावांचं आव्हान आणि काय शॉट आहे, लॉफ्टेड स्ट्रेट सरळ बाणासारखा. योगेश पवारचा झंझावात. धावा मिळाल्या 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 10 धावा फलकावर 70 धावांचा पाठलाग करायचा योगेश पवार. वाह वाह वाह, कलात्मकता, फ्लिक, नजाकत, आविष्कार कलात्मकतेचा. धावा 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धावा मिळतायत 14. पहिल्या षटकामध्ये योगेश पवार 5 चेंडू खेळला, 14 धावा. यास परत एकदा कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता. 1 धाव योगेश पवारला शेवटच्या चेंडूवरती. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 15. कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. जोरदार सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. तर सन्मान्य सोनूजी राजपूत यांच्याकडून समालोचक जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांसाठी 200 रुपयाचं बक्षीस. योगेश पवार 15 धावसंख्येवरती नाबाद. आसिफ खतीब मैदानामध्ये असेल. आता नॉन स्ट्राईक एंडला, अजून नॉन स्ट्राईक एंडलाच आहे आसिफ खतीब. तर स्ट्राईक एंडवरती योगेश पवार. नवीन गोलंदाज संतोष मगर. राऊंड द विकेट. खूप लवकर खेळला. हा फटका टॉप अगदी बॉटम एज लागला, खाली लागला चेंडू. 1 धाव मिड विकेट वरून घेईल योगेश पवार.
आणि 7 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत असेल आता आसिफ खतीब. सुरुवात चांगली आहे, 54 अजून धावा पाहिजेत. 29 चेंडूमध्ये 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि गोलंदाज संतोष मगर क्षेत्ररक्षण फैलावलेला आहे. डीप लॉंग ऑफ मिड विकेट सीमारेषा कव्हर करणार आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे. संतोष भालेराव सरांचा इशारा वाईड. रोखावं लागतील या धावा. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. 17 धावा फलकावरती. दुसरं षटक सुरू असताना ऑफसाईडची रचना बघितली तर 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या लाईनवर आहे. 5 आहेत. ओ हो हो हो, कव्हर्स मध्ये अत्यंत सुंदर. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 4 धावा आसिफ खतीबनं चौकारानं खातं खोललेलं आहे. कोणीच फलंदाज दाद देत नाही गोलंदाजांना. संतोष मगर लेंथ बॉल. ओ हो हो, इथे हवाई फायर एअर स्ट्राईक सीमारेषेच्या पलीकडं. धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. बॉल सरळ बांधाच्या पलीकडे. बांध फोडून जाणारा हा षटकार. फलकावरती 27. दुसरं षटक सुरू आहे. धावांचा वेग कायम आहे. ओघ मोठा आहे. या स्क्वेअर लेगला यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावेसाठी प्रयत्न होईल आसिफ खतीबचा. 2 धावा इथे प्राप्त करणार आहेत कल्याण यादव. असलम कुरेशी 11 लोणी 29. चांगली सुरुवात आहे. मजबूत पाया. खरं तर धावांची इमारत कधी जादूची कांडी फिरून उभी राहत नाही. त्यासाठी पायाच रचावा लागतो आणि इथे पाया रचलेला आहे. मजबूत पाया रचलेला आहे. 29 धावा फलकावरती. कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी. वा, फाईन होता. खूप खोलवर टप्प्याचा चेंडू. डावेष्टीच्या बाहेर वाईडची घोषणा. फाईन लेग. थर्ड मॅन. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. 30 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. दोन्ही बाजूनं धाव फलक वेगाने वाहतोय. लेंथ बॉल होता. यस, फटका खेळलेला आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. योगेश पवार वेगवान आहे. 1 धाव इथे धाव फलक. 31 धावा. अजूनही षटक सुरूच आहे. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली सुरुवात होती. 14 धावा 15 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये 16. 31 धावा. दोन्ही षटकामध्ये धावांचा खच पडलेला आहे. भडीमार आहे. धावांचा भडीमार. धावांचा पाऊस, तोही मुसळधार. उंच फटका. कोण आहे तिथे? निर्मनुष्य जागेमध्येच पडेल. निर्जन स्थळी चेंडू. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि त्यात देखील पूर्ण होतील. 18 धावा या षटकामधून. 2 षटकांचा खेळ संपला. 33 वर 0. कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. फलकावरती धावांची संख्या आता दिसते 33. तर जवळपास अर्ध्या धावा 2 षटकामध्ये झालेल्या आहेत. 69 धावा बनवायच्या आहेत. तर आता विजयासाठी 37 माफ करा 37 धावांची गरज आहे. 33 पूर्ण झालेले आहेत. 37 बनवायचे आहेत. 4 षटक शिल्लक आहेत. आस्किंग रन रेट मात्र 10च्या खाली आलेला आहे. 9.25. गोलंदाजी आता एअरपोर्ट रोड कडून सुरू होईल. आसिफ खतीब समोर. सरळ बॅट न उचलायचा प्रयत्न होता. लॉफ करायचा प्रयत्न होता. मात्र लेंथ बॉल होता. जमिनीच्या समांतर खेळला. मिड विकेटला 1 धाव तिथे येणार आहे. फलकावर 34. स्ट्राईक रोटेट होते, हे सुद्धा महत्वाचं आहे. इथे
चंद्रकांत शिनगर सरपंच भोजाडे यांच्याकडून मनोज बेल्लेकर सरांसाठी 200 रुपयाचं बक्षीस. यस, उंच 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 आणि थेट हातात धावा. फलंदाज होईल बाद. योगेश पवार बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. परफेक्ट कनेक्शन चांगलं होतं, जसं वाटलं होतं तुझ्या पद्धतीने बघत होता आणि कॅच घेतल्यानंतर तो जो आश्चर्यचकित झाला. पण बराच आतमध्ये होता चेंडू, एक जवळपास 5-1 फूट आतमध्ये चेंडू होता. सन्माननीय संघ मालक विजयजी गोडसे आणि सन्माननीय रामभाऊजी जाधव तर विकेट हॅट्रिक साठी 11,000 रुपयाच्या बक्षिसाची घोषणा त्यांनी केलेली आहे. पहिल्या डावामध्ये हॅट्रिक झालेली आहे सिबान शेख कडून. या डावामध्ये हॅट्रिक होणार का आणि या डावामध्ये होणाऱ्या हॅट्रिकसाठी त्यांच्याकडून बक्षीस आहे. 34 धावा, 1 गडी बाद. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. योगेश पवार बाद. कनेक्शन चांगलं झालेलं असताना देखील कॅच का झाला हा प्रश्न त्याला पडला. एकदा इरफान पठाण खेळत होता मैदानामध्ये, तो म्हणतो की मी अगदी राहुल द्रविड स्टाईल डिफेन्स केला होता. बॉल एकदम बॅट पॅड, एक प्रॉपर बॉल बॅटच्या मध्यावरती आला होता. इथे पाहायचंय जखमी होतोय खेळाडू गौरव शिंदे. तिकडून थ्रो त्याने टाकला होता. खेळाडू जीवाच्या आकांताने खेळतात, प्राणाची बाजी लावत खेळतात, त्यामुळं दुखावलेला असू शकतो हात. पाहायचंय काय घडलेलं आहे तिथे. निश्चित कोणाला त्या संदर्भात काही माहिती असेल स्नायूंची, हाडांची, तर तुम्ही तिथे जाऊ शकता, किंवा जास्त वेदना होत असतील तर खेळाडूला विनंती आपण बाहेर या, पटकन जा. एवढा वेळ अजून कोणीच क्षेत्ररक्षक त्याच्यापर्यंत का पोहोचत नाहीये. काही माणुसकी असली पाहिजे आपल्याला. काय घडले रिप्ले मध्ये आपण परत एकदा बघूया. फुल टॉस बॉल होता, सरळ बॅटनं टॅप केला होता चेंडूला लॉंग ऑन कडे. इथे चेंडू त्याच्या हातात आला आणि त्यानंतर हा जो थ्रो केला, तर इथे थ्रो केल्यानंतर त्याला जाणवलंय की तिथे प्रचंड वेदना झालेल्या आहेत. बघा, जर नसेल खेळता येत, जखमा असताना खेळाडूने खेळू नये, व्यवस्थित उपचार घ्यावे आणि परत मैदानामध्ये यावं. कारण असं असताना खेळलात तर ती जखम अजून मोठी होऊ शकते आणि मग पुढे जाऊन करिअरवरती देखील प्रश्नचिन्ह तयार होतं. अनेक खेळाडू मी बघितलेले आहेत की असा आतताईपणा केल्यामुळं त्यांना सोडून करिअर काही काळ स्टॉप करावं लागलेलं आहे. अजूनही तो दुखावतोय हात, वेदना निश्चित प्रकारे जाणवत असतील. आणि यावेळेस पेन किलरचे स्प्रे घेऊन फक्त काम चालू नका, तर योग्य उपचार त्याच्यावरती तात्काळ घ्या. खेळाडूंनी कुठलीही जखम असं दुर्लक्ष करू नका. 36 धावा, 1 गडी बाद. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. यस, पूल केला चेंडूला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे सीमारेषेवरती आहे. 1 धाव प्राप्त होणार आहे. अक्षय तावरे, आसिफ खतीफ ही जोडी मैदानामध्ये खेळते. योगेश पवार बाद झालेला आहे. 1 गडी बाद, 37 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. RG इलेक्ट्रिक, तुषार भाऊ गोडगे यांच्याकडून अक्षय तावरेच्या प्रत्येक रनला 100 रुपये. वाह. साई भजन सम्राट नानाभाऊ वीर इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या, इथे येऊन मंचाची शोभा वाढवा. नानाभाऊ वीर यांना विनंती आहे. अक्षय तावरे
एक धाव इथे पूर्ण करणार आहे. धावफलक हळूवारपणे पुढे पोहोचतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कल्याण यादव, असलम कुरेशी, 11 लोणी. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. जाऊया मैदानामध्ये. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना दोलायमान आहे. सुरुवात चांगली होती. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अडवलेला आहे स्कोअर. आणि आता बघायचे 18 चेंडू आणि 31 धावा. मगाशी आपण चर्चा करतो इरफान पठाणची. इरफान पठाण असा एक तो म्हणतो मी राहुल द्रविड स्टाईल डिफेन्स केला. बॉल बॅटच्या मध्यावरती आला होता आणि काय झालं की सगळ्या खेळाडूंनी अपील केलं इतकं जोरात आणि पंचांनी बोट वर केलं होतं. मी बघितलं, मलाच कळलं नाही काय झालं. मी बाद झालो. मी पवेलियनमध्ये आलो, बॅट टाकून दिली, तिथे बसलो आणि परत रिप्ले बघितला तर तो बॉल माझ्या बॅटवरती आला होता, त्याच्यावरून बुटावरती आदळला होता आणि मग फॉरवर्ड शॉर्टलेगला कॅच घेतला गेला होता. या गोष्टी अशा होतात कधी कधी. आपल्याला अपेक्षित नसतं पण ते घडलेलं असतं. योगेश पवारला मगाशी तसं अनपेक्षित वाटलं कॅच पकडल्यानंतर. ओ हो 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 हो, क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू सीमारेषेला चिरून फाडून तोडून फोडून धावा 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 4 धावा प्राप्त होतील. 43 धावा. 1 गडी बाद. कल्याण यादव, असलम कुरेशी, 11 लोणी. विजयाचं समीकरण 17 चेंडू 27. अखूट टप्प्याचा चेंडू होता. धाव घ्यायची की नाही घ्यायची. अक्षय तावरे बिलकुल तयार नव्हता. नॉन स्ट्रायकेड. आसिफ खतीबनं मात्र इच्छा व्यक्त केली होती धाव घेऊ आपण. दोघांमध्ये थोडासा ताळमेळ नव्हता, तिथे कोऑर्डिनेशन नव्हतं, समन्वय नव्हता, पण बचावलेला. अक्षय आसिफ खतीब परत एकदा आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेले. अक्षय तावरे स्ट्राईक एंडवरती मैदानामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट खेळायचं आहे आणि कनेक्शन चांगलं आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचे यस, दोन्ही हात आकाशामध्ये. धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. शादाबभाई शेख यांच्याकडून आसिफ खतीबच्या प्रत्येक एका षटकार, जो पहिला षटकार आहे त्याला 2100 रुपयाचं बक्षीस आहे. पहिल्या षटकाराला आसिफ खतीबच्या रिव्हर्स अटेम्प्ट खेळायचा होता. चेंडूनं दिशा बदललेली आहे. 1 धाव एव्हाना पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नक्कीच नाही आहे, तर एकच धाव मिळू शकते इथे आणि फलकावरती धावा 50. अर्धशतक पूर्ण होईल. विजय मात्र 20 धावा दूर. एक फटका विजयाला अधिक जवळ आणतोय आणि ह्याच फटक्यांपासून दूर ठेवायचे फलंदाजांना. गोलंदाज गौरव शिंदे. 10 धावा आतापर्यंत खर्च झालेले आहेत. एवढा खर्च सुद्धा आता परवडणारा नाहीये. तुमच्याकडे बॅलन्स भरपूर असेल तर खर्च करू शकता, परंतु जर खात्यात बॅलन्स कमी आहे तर हात आखडताच घ्यावा लागेल. चांगला चेंडू आहे आसिफ खतीबसाठी. गुड लेंथ होता उजव्याच्या बाहेर. थोडीशी मुवमेंट, चेंडूला कनेक्शन मिळालं नाही. 50. अर्धशतक. 1 गडी बाद. 50. सफाईदार फलंदाजी केलेली आहे. सुरुवातीला योगेश पवार, आसिफ खतीब, अक्षय तावरे या तिघांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. सर्जनच्या सफाईने आपण म्हणतो, एखादा डॉक्टर जसं ऑपरेशन करतो ना, मग ते मेंदूचं असेल, ते अजून हृदयाचं असेल किंवा कुठलंही अवघड ऑपरेशन असेल, तो किती सहजपणे करतो. आपण पिक्चरमध्येच बघितलेले असतात. आपण बघितलं इथे खरं तर गोलंदाजाला मगाशी त्याच्याकडून ही चूक झाली होती की त्याचा पाय लाईनच्या पुढे गेला होता, त्यावेळेस त्यानं चेंडू टाकला नाही, आताही टाकला नाही. यास पुढे सरसावत फटका जबरदस्त.
6 धावा आसिफ खतीबच्या बॅट मधून षटकार आहे. शादाब भाई शेख फटका असा 2100 धुवाधार रुपयाचं हा गेला बक्षीस. षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. तर बक्षीस इथे गौरव नेक यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे आसिफ खतीबचं. आपण सामना संपल्यानंतर घेऊन जा. तर लोणीचे प्रवीणजी घाणे यांनी एक बक्षीस जाहीर केलेलं आहे. हनुमंत गव्हाणे पाटील यांनी जर कॅच घेतला तर 1000 रुपये. मला वाटतं हनुमंत गव्हाणे संघ मालक आहेत. संघ मालकांसाठी हे बक्षीस आहे. 56 धावा, 1 गडी बाद. तर उद्या फायनलचा दिवस आहे. उद्या मेजवानीचा दिवस आहे आणि मेजवानी अशी तशी नाही, ही 5 स्टार हॉटेलचा 21 कोर्स बुफे उद्या या मैदानामध्ये. त्यामुळं सगळ्यांनी बरोबर 4 वाजता उपस्थित राहा. विशेषतः मी माता भगिनींना विनंती करतो, मागचे 6 दिवस तुमची संख्या मला खूप कमी दिसलेली आहे. तुमच्यासाठी स्वतंत्र 2 गॅलरीज आहेत आणि विशेष म्हणजे लकी ड्रॉ पण तुमच्यासाठीच आहेत. एक स्कूटी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी मोठ्या संख्येने या. उद्या फायनलचा दिवस. इथे चांगला फटका आलाय अक्षय तावरेच्या बॅट मधून. मिड विकेटला 4 रन, चौकाराबरोबर 60 धावा, मात्र 10 धावा दूर. सेमी फायनल पासून रिव्हर्स खेळायचा होता अक्षय तावरेला, कनेक्शन नाही मिळालं. लेंथ बॉल, विलक्षण वेगवान अखिलेश सिंगचा हा चेंडू आहे. दुसरं षटक टाकतोय अखिलेश. 1 विकेट अखिलेशला मिळालेली आहे. 10 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. धावा रोखण्याचा प्रयत्न आटोकाट केला अखिलेश सिंगनं, पण इतर गोलंदाजांकडून देखील त्या धावा त्याच वेगानं खर्च झालेल्या आहेत. अखिलेश सिंग यास पायावरती चेंडू आदळतोय. किती वेगवान चेंडू आहे की पायावरती आदळल्यानंतर तसाच तो गोलंदाजाकडे जातोय. अखिलेश विरुद्ध अक्षय. फलकावरती धावा 60. यस बाहेर होता चेंडू, थोडासा रूम मिळाला आणि अक्षय तावरेला जर जागा मिळाली की तो जागा शोधतो, चेंडूला फेकून देतो सीमारेषेच्या बाहेर. धावा 6. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. मात्र 4 धावांची आवश्यकता. 66 धावा फलकावर. यस 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 इथे सेमी फायनल मध्ये डेरे दाखल. कल्याण यादव, असलम कुरेशी 11